येस, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आणि वर्तुळ एज्युकेशनतर्फे तुमचं सहर्ष स्वागत. WCD एक्झामच्या आधी एक 15 दिवस असताना मी शेवटचा व्हिडिओ अपलोड केलेला. त्याच्यानंतर बरेच दिवस काही पर्सनल प्रॉब्लेम्समुळे परत मला डिसकंटिन्यू व्हावं लागलं आणि त्याच्यानंतर आता मी प्लॅन करतच होतो की आपलं फ्लुइड मेकॅनिक्स कंटिन्यू करायचं, पण त्याच्यामध्येच आपल्याला TPAची ॲडव्हर्टाईज आली. ओके, 1-2 दिवस मी TPA बद्दलच, म्हणजे आपलं जर मराठीमध्ये सांगायचं तर TPA म्हणजेच नगररचना व मूल्यनिर्धारण संचालनालय. ओके, संचालनालय ह्यांनी ॲडव्हर्टाईज दिली आणि कालपासून म्हणजे 30 जुलैपासून त्याचे फॉर्म फिलअप चालू झाले. ते कधीपर्यंत आहे? 29 ऑगस्टपर्यंत होणार आहेत आणि याची एक्झाम एक असं समजून चला सप्टेंबरच्या फर्स्ट आठवड्यामध्ये जर आचारसंहिता डिक्लेअर झाली तर इथून पुढे सप्टेंबरला 1 महिना. ओके, आणि पुढे आचारसंहितेचे म्हणजे त्याच्यामध्ये आपले जे सगळे निवडणुकीच्या फेऱ्या होतात तर ते पकडून 1-2 महिने, म्हणजे आफ्टर 3 महिन्यानंतर म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ओके, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. सो या 3 महिन्यानंतर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की तुमची एक नोव्हेंबर, ओके, नोव्हेंबर 10 ते 12च्या आसपास तुमची एक्झाम ही होऊ शकते. हा माझा अंदाज आहे, एक्सपेक्टेड डेट्स आहेत. तसं तुम्हाला तुमच्या पुढच्या 3 महिन्यांसाठी प्लॅनिंग करायला. सो अजूनपर्यंत की कसं क्रॅक करणार, हाऊ टू क्रॅक, ओके, किंवा स्ट्रॅटेजी, ओके, स्ट्रॅटेजी आणि सिलेबस, ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला यूट्यूबवर बरेच सध्या आता व्हिडिओज अवेलेबल झालेले आहेत. ठीक आहे, सो तुम्ही ते नक्कीच फॉलो करू शकता. प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल स्ट्रॅटेजी असते, प्रत्येकाचं एक त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स, त्या फॅकल्टीजचा एक गायडन्सचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईलच. पण हा व्हिडिओ एक्सक्लुझिव्ह मी बनवतो आहे तर हाऊ टू क्रॅक किंवा स्ट्रॅटेजीसाठी नाही. सिलेबस नक्कीच मी तुम्हाला सांगतो, पण हा व्हिडिओ माझा डेडिकेटेड असणार आहे की तुम्ही ह्या वर्तुळ एज्युकेशन पासून, ठीक आहे, ह्या वर्तुळ एज्युकेशन पासून तुम्ही काय घेऊ शकता फॉर TPA, राईट. म्हणजे वर्तुळ एज्युकेशन पुढे येणाऱ्या या 3 महिन्यांसाठी तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनमध्ये कशी हेल्प करेल. ओके, सो ह्याबद्दल मी बोलणार आहे. तर त्याच्या आधी आपण सिलेबस बघूया, राईट. सो सिलेबस ऑफ टाउन प्लॅनिंग असिस्टंट. अजूनपर्यंत तुम्हाला माहिती पडलं असेलच, इथे टोटल तुम्हाला 100 क्वेश्चन्स असणार आहेत. ठीक आहे, फॉर 200 मार्क्स. निगेटिव्ह मार्किंग येस आहे, ओके, विच इज 1/3. त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट काय आहे, सेक्शनल कट ऑफ आहे. सेक्शनल कट ऑफ, राईट. सो सेक्शनल कट ऑफमध्ये तुमचा पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी आणि पार्ट डी. ओके, सो पार्ट ए मध्ये तुमचा आहे मराठी, 15 क्वेश्चन्स असणार आहेत. 18 मिनिट्स तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याच्यानंतर पार्ट बी मध्ये पण अगेन इंग्लिशमध्ये 15 क्वेश्चन्स असणार आहेत. ओके, आणि तुम्हाला इथे मिळणार आहेत सेम 18 मिनिट्स. त्याच्यानंतर तिसरा आहे आपला GK GS, अगेन 15 क्वेश्चन्स, अगेन 18 मिनिट्स. डी पार्ट आहे आपला रिझनिंगसाठी. ओके, इथे पण 15 क्वेश्चन्स आहेत, अगेन इथे 18 मिनिट्स आहेत, राईट. आणि आपला ई पार्ट असेल आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग, राईट. आणि आपल्याला इथे क्वेश्चन्स असणार आहेत 40, पण इथे जर हे 18 चौक 72 आणि आपल्याला आपले टोटल मिनिट्स किती आहेत, टोटल आपले 120 मिनिट्स आहेत. सो 28 आणि 38, 20 म्हणजे 48. सो 48 मिनिट्स असणार आहेत तुम्हाला प्रत्येक सेक्शनमध्ये. 18 मिनिट्सच्या वर गेल्यानंतर तुम्ही मराठी या सेक्शन क्लोज होईल, राईट. सेम 18 मिनिट झाल्यानंतर इंग्लिश क्वेश्चन क्लोज होईल आणि तुमचं मराठी झाल्यानंतर तुमचा इंग्लिशचा सेक्शन ओपन होईल. ओके, त्याच्यानंतर इंग्लिश नंतर GK GS, त्याच्यानंतर रिझनिंग, त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग. बघायला गेलं तर काहींना वाटेल अरे बापरे हे अजून अवघड केलं यांनी, एकतर निगेटिव्ह मार्किंग आहे, त्याच्यामध्ये सेक्शनल कट ऑफ नाही आहे, सेक्शनल टाईम आहे, माफ करा. ओके, हे मी टाईम बद्दल सांगतोय, सेक्शनल टाईम्स आहे. सो तुम्हाला वाटेल की खूप टफ आहे, अजून अवघड आहे,
पण बघायला गेलं तर हा एक गेम आहे. ठीक आहे, तुम्हाला मराठीसाठी 15 क्वेश्चनसाठी 18 मिनिट्स विच इज इनफ. तुम्हाला काय करायचं आहे, 18 मिनिटच्या जागी आहे ना, तुम्हाला इथे तुम्हाला किती सेव्ह करायचं आहे हे ट्राय करायचं आहे. इथे तुम्हाला एक अराउंड 3 ते 4 मिनिट सेव्ह करायचे. अगेन इंग्लिशमध्ये सुद्धा जर तुम्ही इथे 3 ते 4 मिनिट, समजा लेट्स से 15 मिनिट्समध्ये तुम्ही मराठी कंप्लीट करताय आणि देन तुमचा इंग्लिश ओपन होतोय सेक्शन. सो इंग्लिशमध्ये असलेले 18 मिनिट्स ते तर तुम्हाला मिळणार आहेत, प्लस प्लस हे 3 मिनिट्स. लेट्स से 15 मिनिट्समध्ये तुम्ही मराठी संपवलेत. सो इथे मिळणारे 3 मिनिट्स प्लस हे 18 मिनिट्स, असे तुम्हाला इथे 21 मिनिट्स मिळतील. सो तुम्हाला अगेन इथे 3 to 4 मिनिट्स सेव्ह करायचे, राईट. सो अगेन तुम्हाला इथे पण 21 मिनिट्स मिळतील. आणि जीकेजीएस मध्ये मी तर म्हणतो इथे तुम्ही 4 to 5 मिनिट्स सेव्ह करा, कारण एकतर आपल्याला येतं किंवा नाही येत जीके आणि जीएस मध्ये, आणि निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुम्ही जीके जीएस तुक्के मारत जाऊ नका. सो त्याच्यामुळे इकडे तुम्हाला एक 10 ते 12 मिनिटांमध्येच तुम्ही जर सॉल्व्ह करता, ठीक आहे, तर तुम्हाला मेन इम्पॉर्टंट आहे रिझनिंग. कारण रिझनिंगमध्ये जे 15 क्वेश्चनसाठी 18 मिनिट्स आहेत, 15 क्वेश्चनसाठी 18 मिनिट्स आहेत, ते आपल्या इंजिनियरसाठी सफिशियंट नाही आहेत. तुम्ही जर एसएससी सीजीएलची तयारी करताय किंवा एसएससी जेई किंवा आरआरबी जेईची रिक्रुटमेंट आलेली आहे, सो इथे कसा टाइम बाउंडेशन असतं, सो प्रॅक्टिस पण तशीच होते. जर तुम्ही ते करताय तर तुम्हाला रिझनिंग 18 मिनिट्स सफिशियंट आहेत, अदरवाईज 15 क्वेश्चनसाठी 18 मिनिट्स सफिशियंट नाही आहेत. सो तुम्हाला तुम्ही इथे, ठीक आहे, ह्याच्यामधून हा जो टाइम तुम्ही सेव्ह केलेला आहे, ठीक आहे, सो तुम्हाला तो इथे उपयोगात येईल. इथे तुम्हाला मिनिमम तुम्हाला अजून अजून 6 ते 7 मिनिट जर मिळतात, म्हणजेच तुमचं इक्वेशन काय होईल, 15 क्वेश्चन्स इन 25 मिनिट्स, हे तुम्हाला अचीव्ह करता आलंच पाहिजे. तर तुमचा रिझनिंग कसं इझी असतो पण टाइम कन्झ्युमिंग असतो, आणि त्याच्यामुळे तुम्हाला इथे विशेष लक्ष द्यायची गरज आहे. आणि त्यांचा सिक्वेन्स पण तुमच्या मदतीसाठीच आहे. बघा, मराठीसाठी ऑब्व्हियसली आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपण आपली मातृभाषा मराठी आहे. सो तुम्ही इथे जर ग्रामर चांगलं करताय, प्रॅक्टिस करताय क्वेश्चनची, तर मराठीमध्ये तुम्हाला काही अवघड जाणार नाहीये. इंग्लिश पण सेम आहे, ठीक आहे. इंग्लिश आपल्याला IELTS टॉफेल सारखं काही विचारत नाही. त्याच्यानंतर जीके जीएस येतं किंवा नाही येत, ठीक आहे. ह्यामधून तुम्हाला टाइम वाचवायचा आहे, ह्या 3 मधून तुम्हाला टाइम वाचवायचा आहे, आणि तो तुम्हाला कुठे स्पेंड करायचा आहे, रिझनिंग मध्ये. ओके, ह्यामुळे काय होईल माहितीये, आपलं काय होतं, जनरली आपल्याला वेळ पुरत नाही. आता कसं आहे, त्यांनी प्रत्येक सेक्शनला त्यांनी लिमिटेड वेळ दिल्यामुळे आपण ह्या रिझनिंग पर्यंत, म्हणजे हे जे 60 क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे, हे जे नॉन टेकचे 60 क्वेश्चन्स आहेत, बघा 60 क्वेश्चन्स आपण हे 72 मिनिटांमध्ये आपण सॉल्व्ह करू शकू, ठीक आहे. जर तुम्ही ह्या लेवल पर्यंत जर व्यवस्थित पोहोचताय विदिन टाइम, ओके, प्रॉपर प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला जो येतोय तो वेळ घेऊन तुम्ही अटेम्प्ट करताय, तर तुम्ही ते 72 मिनिटांमध्ये पोहोचताय. आणि त्याच्यानंतर जो सिव्हिल इंजिनिअरिंगचा पोर्शन आहे ना, सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे 40 क्वेश्चन्स आहेत, जेवढ्या काही डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम्स आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात मोस्ट थेरॉटिकल्स क्वेश्चन्स येतात, ठीक आहे. कारण मी आता सिलेबस सांगेनच, इकडे तुम्हाला सॉइल मेकॅनिक्स नाहीये, दी मोस्ट इम्पॉर्टंट अँड द मोस्ट क्रुशियल सब्जेक्ट फॉर अवर सिव्हिल इंजिनियर्स, हाच नाहीये. देन त्याच्यानंतर काय राहतं, स्ट्रक्चर्स. स्ट्रक्चर काहीच नाहीये, फक्त एक प्लॅनिंगचा पार्ट आहे, म्हणजे जो सीपीएम पार्ट आहे, ठीक आहे, प्रोजेक्ट प्लॅनिंग आहे, ते सुद्धा थेरॉटिकल आहे. तो भाग सोडला आणि एस्टिमेशन कॉस्टिंगमध्ये, म्हणजे कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन मध्ये त्याचं थोडंफार रिफ्लेक्शन येतं स्ट्रक्चरचं, पण ऍक्च्युअल जो कोड पार्ट आहे, जे आपण अनालिसिस करतो सॉम एसए मध्ये, आणि जो डिझाईन पार्ट आहे, आरसीसी स्टील, ठीक आहे, प्रिस्टेस कॉन्क्रीट, हा काहीच नाहीये. सो त्याच्यामुळे सॉईल आणि स्ट्रक्चर ऍबसेंट असल्यामुळे हा मला वाटतं खूप इझी क्वेश्चन पेपर असेल आपल्या टेक्निकल चे क्वेश्चनसाठी. फक्त तुम्हाला ह्या ई पर्यंत येण्यासाठी तुम्हाला ह्या वरच्या स्टेजेस टॅकल करायचे, राईट. आणि एकदा की तुम्ही ई मध्ये आलात, त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, त्यांनी प्रॉपर आपल्याला 14 सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे, ठीक आहे. ते 14 सब्जेक्ट्स म्हणजे अक्षरशः तुम्हाला एक मॅगझिन वाचल्यासारखं तुम्हाला ते वाचायचे, किंवा तुम्ही जिथून, समजा जर तुम्ही एक्सक्लुझिव्ह क्लास लावला असेल तर तुम्हाला ते तिथून करायचे. मला त्याच्याबद्दलच बोलायचं आहे पुढे. सो आपलं सिलेबस फॉर टीपीए, ओके. इथे मी आधी जे आपल्या बाकीच्या एक्झामचे जे कॉमन सब्जेक्ट्स आहेत ते मी एनलिस्ट करतो. त्याच्यामध्ये दी मोस्ट इम्पॉर्टंट सर्वेइंग, जेई लेवलला सर्वेइंग खूप इम्पॉर्टंट असतोच, विच इज इक्विव्हॅलंट टू सॉइल मेकॅनिक्स. देन त्याच्यानंतर बिल्डिंग प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, हे आपण सब्जेक्ट जे इथे मी लिस्ट करतोय ते आपले सब्जेक्ट आपण ऑलरेडी अपियर केलेले आहेत, आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहेत अजूनपर्यंत दिलेल्या एक्झामसाठी, किंवा याच्यासोबत ज्या इनलाईन एक्झाम आहेत त्याच्यासाठी आपण ते प्रिपेअर करणारच आहोत. त्याच्यानंतर हे प्रोजेक्ट प्लॅनिंग आहे, प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट. त्याच्यानंतर बिल्डिंग ड्रॉइंग, ओके. ट्रान्सपोर्टेशन अँड हायवे,
बघा तुम्हाला हायवे तर करायचंच आहे, त्याचं पेमेंट डिझाईन, त्याचा ट्रॅफिक अनालिसिस, ठीक आहे, ते तर करायचंच आहे. त्याच्यासोबत तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनमध्ये आपलं अजून काय येतं, अजून काय येतं, टनेल येतं. ओके, टनेल येतं. देन त्याच्यानंतर एअरपोर्टमध्ये एअरपोर्टमध्ये काही एक सिग्निफिकंट टर्म्स आहेत, लाईक विंडरोज डायग्राम, ठीक आहे, विंडरोज डायग्राम ही करा. ओके, आणि त्याचे जे कंपोनंट्स आहेत लाईक रनवे, टॅक्सीवे, ओके, टॅक्सीवे, हे तुम्हाला वाचायचे आहेत. हे एकदम म्हणजे मी तर म्हणतो तुमच्याकडे जर प्रॉपर स्टडी रिसोर्स आहे किंवा तुमच्याकडे तसा गायडन्स आहे, तर तुम्ही हे विदिन 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 दोन्ही मिळून सांगतोय, विदिन तुम्ही 1 ते 2 तासामध्ये हे संपवू शकता. आणि याचं रिव्हिजन पण ॲज सच काही मोठे नाही आहे. ओके, सो त्याच्यानंतर आहे रेल्वे अँड ब्रिज. ओके, रेल्वे अँड ब्रिज आपण इथे नको लिहूया, कारण हा मोस्टली बाकीच्या एक्झाम्समध्ये तुम्ही शक्यतो नाही करणार. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, बघा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे लोड बेरिंग फ्रेम स्ट्रक्चर, ओके, कंपोनेंट्स आहेत, पण मटेरियल नाहीये, मटेरियल त्यांनी मेन्शन केलेलं नाहीये. त्याच्यानंतर WRE, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. ओके, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग म्हणजे इरिगेशन आणि हायड्रॉलॉजी किंवा हायड्रॉलिक स्ट्रक्चर्स, डॅम्स अँड स्पिलवेज, राईट. आणि त्याच्यानंतर पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग. पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग म्हणजे आपला एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. ओके, हे तुमचे ऑलरेडी तुम्ही असे सब्जेक्ट्स आहेत की कॉमन सब्जेक्ट्स आहेत, तुम्ही दुसऱ्या एक्झामसाठी तयारी त्याची केलेली असेलच किंवा तुमच्याकडे काहीतरी सफिशियंट अमाऊंटमध्ये त्याचं स्टडी मटेरियल सोर्स ओपन असतील. आता मी इथे जे सब्जेक्ट्स लिहितोय राईट हँड साईडला, ते एक्सक्लुझिव्ह फॉर TPA आहे, राईट, एन्व्हायरमेंटल स्टडीज. ओके, देन त्याच्यानंतर कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन, राईट. कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन मध्ये एस्टिमेशन पण ऑब्व्हियसली येतच, एस्टिमेशन, रेट अनालिसिस आहे, राईट, टेंडर्स अँड ऑल, डॉक्युमेंटेशन. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग ग्राफिक्स. फर्स्ट इयर नंतर आपण हा सब्जेक्ट फार दूर सोडून आलेलो असतो. देन त्याच्यानंतर आहे कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंग्स विच इज CAD. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट्स. कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशनचं एक्सटेन्शन आहे, पण सिमिलर नाही आहे, ठीक आहे, हे लक्षात घ्या. एक्सटेन्शन आहे, आपण जेव्हा टेंडर्स शिकतो त्यावेळेला तिथे त्याचे टाईप्स असतात कॉन्ट्रॅक्टचे, ते आपण तिथून आपण हा सब्जेक्ट चालू करतो आणि पुढे आपण अकाउंट सेक्शनमध्ये पोहोचतो, ठीक आहे, म्हणजे प्रोजेक्टचं त्याचे डिप्रिशिएशन, कॉस्ट अँड ऑल, ते सगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत इकडे. सो आणि त्याच्यानंतर इमर्जिंग ट्रेंड्स. इन सिव्हिल इंजिनिअरिंग. इमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आपल्यासाठी जे लेटेस्ट ॲडव्हान्स मटेरियल्स आहेत, ठीक आहे, मेश अँड ऑल झाले किंवा तुम्ही हे म्हणू शकता जे पॉलिमर्स आहेत, ठीक आहे, किंवा आपले FRP, रेनफोर्स पॉलिमर्स, ते इथे येऊ शकतात. आणि त्याच्यानंतर ॲडव्हान्स इक्विपमेंट्स अँड मशिनरीज, हे सगळं इमर्जिंग ट्रेंड्समध्ये येतं. काही कन्स्ट्रक्शन मेथडॉलॉजीज असतील. ओके, सो ह्याच्यामध्ये कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन झालेलं आहे. रेल्वे आणि ब्रिजेस, रेल्वे अँड ब्रिजेस हा मी ते मेन्शन केला नव्हता, कारण आपण रेल्वे, ठीक आहे, रेल्वे थोडंफार आपल्याला मला वाटतं PWD मध्ये विचारलेलं पण मेन्शन नव्हतं, पण रेल्वे आणि ब्रिजेस आपण सहसा करत नाही, सो तुम्ही इथेच ठेवलेलं बरं आहे त्याला. ओके, हे कुठले आहेत एक्सक्लुझिव्ह फॉर TPA. ओके, आता ह्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये आपण पोल्युशन शिकतो, कन्व्हेन्शन शिकतो, ठीक आहे, कार्बन क्रेडिट्स असतात त्याच्याबद्दल आपण माहिती घेतो. काही परिषदा झालेल्या आहेत रिगार्डिंग एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, ओके, अँड कन्सर्न, सो त्याबद्दल आपण कम्प्लीट एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये शिकतो. त्यानंतर कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशनमध्ये मी तुम्हाला सांगितलंय, हा तुम्हाला तुमच्यासाठी नवीन नाही आहे, बरेच आपल्याकडे बिलिंग इंजिनियर्स असतील, सो बिलिंग इंजिनियरचं कम्प्लीट काम ह्याच्यामध्ये असेल, ह्याच्यामध्ये शीट्स वगैरे, क्वांटिटी एस्टिमेशन अँड ऑल, ते सगळं असेल. इंजिनिअरिंग ग्राफिक्स, राईट. मी हा सब्जेक्ट जो कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन आहे तो इथे ठेवायचं कारणच आहे की तुम्ही जर बघाल तर TPA ही ऍडव्हर्टाईज कुठल्या डिपार्टमेंटने आपल्याला दिलेली आहे, नगर रचना आणि मूल्य निर्धारण म्हणजेच व्हॅल्युएशन. सो डिपार्टमेंटचं जर व्हॅल्युएशन आहे तर हा सब्जेक्ट पण इथे इम्पॉर्टंट होतो. ओके, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग ग्राफिक्स, मी म्हटल्याप्रमाणे इंजिनिअरिंग ग्राफिक्स आपण फर्स्ट इयर नंतर ते जे मिनी ड्राफ्टर असतं त्याच्यासोबत आपण जो कायमचा ठेवून देतो तो आपण कधीच परत ओपन नाही करत किंवा स्टडी करतच नाही, मोस्ट ऑफ दी कुठल्याच एक्झामसाठी स्टडी नाही करत, ठीक आहे.
सो इंजिनिअरिंग ग्राफिक्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपण इंजिनिअरिंग ग्राफिक्स नंतर जे बिल्डिंग ड्रॉइंग आहे, ठीक आहे, त्याचे स्पेसिफिकेशन्स, त्याचे सिम्बॉल्स, ओके, पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग्स अँड ऑल हे बिल्डिंग ड्रॉइंग मध्ये येतं. सो तुम्ही इंजिनिअरिंग ग्राफिक्स नंतर कॅड, ओके, इंजिनिअरिंग ग्राफिक्स नंतर कॅड आणि कॅड नंतर बिल्डिंग ड्रॉइंग, ओके, बिल्डिंग ड्रॉइंग असे तुम्ही हे स्टडी करू शकता. कारण इंजिनिअरिंग ग्राफिक्स समजल्याशिवाय तुम्हाला कॅड समजायचं नाही. बऱ्याच मुलांना जर त्यांचं प्रोफेशन असेल तर त्यांना कॅड माहिती असेलच, ठीक आहे, पण जेव्हा आपण स्टडी करतो आणि मी जेव्हा आता तुम्हाला प्रिपरेशन सांगतोय कसं करायचं, त्यावेळेला मी हे धरून चाललोय की कॅड हे सगळ्यांसाठी ॲडिक्वेट जसं तेवढं नवीन असेलच. सो इंजिनिअरिंग ग्राफिक्स नंतर कॅड करा आणि कॅड नंतर बिल्डिंग ड्रॉइंग करायचा, इझी होईल. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट्स मी सांगितलं, ह्याचं एक्सटेन्शन आहे ते कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशनचं. इमर्जिंग ट्रेंड्समध्ये मी सांगितलं ॲडव्हान्स मटेरियल्स येतात, ॲडव्हान्स इक्विपमेंट्स मशीन्स असतात आणि रेल्वे आणि ब्रिजेस. सो हे आपले झाले टोटल एक्सक्लुझिव्ह फॉर टाउन प्लॅनिंग असिस्टंटसाठीचे सब्जेक्ट्स. आता तुम्ही हे पूर्ण सब्जेक्ट्स बघा आणि मला सांगा आपल्या ह्याच्यामध्ये सॉइल नाही आहे, स्ट्रक्चर्स कंप्लीट नाही आहे, त्याच्यानंतर मटेरियल्स नाही आहेत, राईट. सो हे नसल्यामुळे जे सब्जेक्ट्स राहत आहेत, जो क्रंच राहतोय तो कम्प्लीट थेरॉटिकल आहे. आय नो सर्वेइंगमध्ये काही न्यूमरिकल्स असतील किंवा प्रोजेक्ट प्लॅनिंगमध्ये पर्ट रिलेटेड जे न्यूमरिकल्स थोडेफार असतात, त्याचा तुम्ही ऑब्व्हियसली ज्यावेळेला थेअरी वाचणार त्यावेळेला ते थेअरी सोबत तुम्ही ऑलरेडी सर्वेइंगचे तर तुम्ही न्यूमरिकल्स केलेले असतीलच किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगमध्ये न्यूमरिकल्स आहेत, ते तुम्हाला न्यूमरिकल्सवर तिथे भर द्यायचा नाहीये, पण फॉर्म्युलेस तर लक्षात ठेवायचे, डिरेक्ट फॉर्म्युलेस विचारू शकता, राईट. सो ते तुम्ही पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगमध्ये किंवा सर्वेइंगमध्ये न्यूमरिकल्स असले तरी पण फोकस आपला थेअरीज, त्याचे फॅक्च्युअल कंटेंट आणि फॅक्च्युअल त्याचा जो डेटा असतो म्हणजे नंबर्स असतात ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि बाकी तर हा सगळा पूर्ण आपला थेरॉटिकल सब्जेक्ट्स आहेत. सो आपला अप्रोच पण थेरॉटिकल असेल. सो आपलं व्हिडिओचं टायटल होतं की वर्तुळ एज्युकेशन तुम्हाला टीपीए मध्ये कशी मदत करेल किंवा तुम्हाला वर्तुळ एज्युकेशन पासून तुम्हाला टीपीए साठी काय मिळेल. तर नक्कीच हे जे सब्जेक्ट्स आहेत ना, एन्व्हायरमेंटल स्टडीज पासूनचे कॉस्टिंग, व्हॅल्युएशन, ग्राफिक्स, कॅड, कॉन्ट्रॅक्ट्स, अकाउंट्स, ओके, इमर्जिंग ट्रेंड्स, राईट, आणि रेल्वे. सो हे कम्प्लीट उद्यापासून आपण वर्तुळ एज्युकेशन चॅनलवर, ओके, आपलं वर्तुळ एज्युकेशन हा जो माझा शिकवायचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर तुम्ही नक्कीच प्रयत्न करेन की बेस्ट डिलिव्हर करायचं. आणि तुम्हाला इंजिनिअरिंग ग्राफिक्स पासून आपण सुरुवात करतोय, ठीक आहे, इंजिनिअरिंग ग्राफिक्स पासून आपण सुरुवात करूया, ओके, त्याच्यानंतर कॅडवर जाऊया आणि मग आपण बाकीचे सब्जेक्ट्स कव्हर करूया. सो हे एक्सक्लुझिव्ह फॉर टीपीए साठी आपण इथे नक्कीच हे स्टडी करतोय. आणि हा माझं मेन व्हिडिओ फॉर्म करायचं माझं मेन मोटिवेशन हेच होतं आणि तुमच्यापर्यंत यायचं की सिलेबस, स्ट्रॅटेजी, त्याचे सिलेबस तर मी पण कव्हर केलंच, पण त्याची स्ट्रॅटेजी किंवा कसं क्रॅक करायचं, ठीक आहे, प्रिव्हियस इयरचे पेपर, त्याचं अनालिसिस अँड ऑल, ह्याच्यासाठी तुम्हाला राईट गायडन्स ऑलरेडी अवेलेबल झालेला आहे. बाकीचे क्लासेसमधल्या सरांनी त्या रिस्पेक्टिव्ह क्लासेसमधले व्हिडिओज अपलोड झालेले आहेत, ते तर तुम्ही नक्कीच बघू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही वर्तुळ एज्युकेशन ह्या चॅनलवरून तुम्ही ह्या सर्व जे एक्सक्लुझिव्ह सब्जेक्ट्स आहेत त्याचा तुम्ही ऍक्सेस घेऊ शकता, ओके. देन त्याच्यानंतर एक पुढचा व्हिडिओ बद्दल मला थोडंसं ब्रीफ द्यायचं आहे, राईट. आता काय झालेलं आहे माहितीये, आपली WCD तर होऊन गेली, राईट, पण पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सिडको, MIDC, राईट, ह्या एक्झामचे फॉर्म भरून आपल्याला 7 ते 8 महिने झालेले आहेत, पण ह्या एक्झाम आपल्या पेंडिंग आहेत, राईट, पेंडिंग आहेत. टीपीए आपली आता ऍक्टिव्ह आहे, ओके, फॉर्म फिलिंग चालू आहे. अपकमिंग एक्झाम्स मध्ये BMC आहे, राईट, WRD JEE आहे, त्याच्यानंतर नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, ओके. म्हणजे आपल्याकडे बघायला गेलो तर ह्या 3, 1, 4, 5, 6, 7 म्हणजे एक 6 ते 7 आपल्याकडे एक्झाम्स म्हणजे काय, आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटीज आहे टू सिक्युअर अवर करिअर, टू सिक्युअर अवर लाईफ इन टू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, बरोबर. तर ह्यासाठी पुढे जो आपण काही प्रिपरेशन स्ट्रॅटेजी तुम्ही तुमच्या टाइमप्रमाणे बनवा, तुम्ही तुमच्या सब्जेक्टचा सिक्वेन्स तुम्ही तुमच्याप्रमाणे ठेवा. फक्त त्याच्यासाठी नेक्स्ट जे 3 to 4 मंथ्स आहेत, ओके, त्याच्यामध्ये एक मला जो राईट वाटतो अप्रोच की माझ्या स्टुडंट्सना तो खूप बेनिफिट होईल, ओके. सो त्या अप्रोचवर, ओके, अप्रोच मी स्ट्रॅटेजी म्हणत नाहीये, ठीक आहे, त्या अप्रोच रिगार्डिंग माझा नेक्स्ट व्हिडिओ असेल, ओके. कारण हा अप्रोच जर तुम्ही फॉलो करता, नेसेसरी नाहीये की तोच अप्रोच फॉलो करायचा आहे, ठीक आहे,
पण नक्कीच मला बेस्ट वाटतं, मला वाटतंय. सो मी नक्कीच ते सांगू शकतो. ओके, व्हॅल्युएबल आहे की नाही आहे, त्याचा यूज झाला की नाही हे नक्कीच तुम्ही ठरवणार आहात. पण ते तुम्ही जर अप्रोच फॉलो करता तर मला नक्कीच गॅरंटी आहे की येणाऱ्या एक्झाम्समध्ये काही प्रेशर न घेता, विदाऊट एनी टेन्शन किंवा विदाऊट एनी लास्ट मोमेंट खूप गोष्टी अशा आपल्या इनकम्प्लीट राहतात. तर त्यानं राहता आपण ह्या एक्झाम्स पुढच्या डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या एक्झाम्स ओके आपण या अपियर करू शकू. आणि नक्कीच ह्याच्यामध्ये अगदी जरी काही नशिबाचं जरी मागे पुढे झालं तरी मला सांगा 6 ते 7 एक्झाम्स आहेत. ओके, 6 ते 7 एक्झाम्समधून तुम्ही 2 एक्झाम्समध्ये तरी नक्कीच क्रॅक करू शकता. ठीक आहे. सो मला वाटतंय की हा जो अप्रोचवाला माझा नेक्स्ट व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्की हेल्प करेल. पण त्यासाठी हा माझा आताचा व्हिडिओ जो TPS साठी मी बनवलेला तो तुम्ही स्वतः बघून तेवढं शेअर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि ह्यापुढे मी नक्कीच एक कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायचा नक्कीच प्रयत्न करेन. ओके, कारण अदर दॅन युट्यूब ओके आणि टीचिंग ही माझी आवड आहे, मला पॅशन आहे, मला आवडतं म्हणून मी स्टार्ट केलेलं आहे. नक्कीच काहीतरी माझे डेडिकेशनने माझे काही विचार होते पण ते फॉलो आता करता येत नाहीयेत. पण ते तसंच जमणार नाही असंही नाहीये. मी नक्कीच माझं फुल ट्राय करतोय कन्सिस्टंट राहायचा या चॅनेलवर. सो लेट्स सी. पण तुम्ही पण तुमची साथ मिळणं मला खूप इम्पॉर्टंट आहे. कारण प्रत्येकाला माणसाची अन्न वस्त्र निवारानंतर एन्करेजमेंट मला वाटतं ही चौथी नीड असते. सो तुमच्या व्ह्यूजमधून, तुमच्या कमेंट्समधून, तुमच्या फीडबॅकमधून मला एन्करेजमेंट मी शोधायचा प्रयत्न करतोय. सो तुम्ही हा पहिला व्हिडिओ स्वतः बघून शेअर करा. त्याच्यानंतर तुम्हाला हा नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच मदत करेल. आणि ह्यानंतर आपण इंजिनिअरिंग ग्राफिक्सपासून ओके फॉर TPA आपण स्टार्ट करूया. ओके, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.